एक मिनिट. कोणतं? मला हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर चला, ही साडी घातलेली आहे. भरपूर दिवसाच्या नंतर ही साडी घालण्याचा योग आलेला आहे. म्हणजे योग म्हणजे नाही म्हणणार, पण एक 5-7 वर्ष झालं घरातच होती. तर म्हटलं चला आज पूजा आहे तर आपण वेअर करूया. आणि पूजेसाठी बघा प्रतीक्षानं थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. जिथं आपल्याला इथं उद्या गणपती बसवायचा आहे, तर गणपतीसाठी ही जागा आपल्याला डेकोरेट करतो आणि प्रत्येक वर्षी आपण इथंच गणपती बसवतो. साहित्य मी पूजेचं तिथे काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने थोडंसं दाखवते. आणि इथे थोडेसे डहाळे वगैरे आणलेले आहेत. 2-3 कलरच्या रांगोळी वगैरे आणल्या, कारण रांगोळी पण आता संपत आल्या होत्या आणि प्रतीक्षा इथं रांगोळी काढत आहे. आता सर्व तयारी झाली माझी पूजेची. मी पटकन पूजा करून घेते आणि स्वयंपाक वगैरे सुद्धा बाकी आहे. आज एवढं सगळीकडे मटेरियल वगैरे असतानामुळं प्रत्येक जागेवर गर्दा, डेकोरेशनचं साहित्य आणि हे झालेलं होतं. महाग पण तेवढंच होतं. ब्रह्मांडाचा पाया, हे बघा आरत्या वगैरे भरून ठेवलेले आहेत. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज हरतालिकेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हरतालिकेच्या साहित्य घेण्यासाठी मी आलेले होते मार्केटला. तर चला म्हटलं, जॉबहून यायला मला 2:30 वाजले होते. तर म्हटलं चला सामान लगेच घेऊन जाऊया आपण, कारण गेल्याच्या नंतर कधी या कधी हे करा, पुन्हा पाऊस चालूच असतो. तर म्हटलं वेळ भेटतोय नाही भेटतोय, भेटला तरी पण मग नंतर येण्या जाण्यात आणि घरी गेल्याच्या नंतर खूप कंटाळा येतो यायला. तर म्हटलं चला जाता जाता आपलं साहित्य लगेच घेऊन येऊया. तर ही आहे वाळू. ही बिलकुलही वाळूसारखी दिसत नाही आहे, पण जशी की आपल्या समुद्रात व गंगाच्या कडेला जशी बारीक वाळू साईडला येते ना, त्या पद्धतीची ही वाळू आहे. तर हे वाळूचं जे शिवलिंग आहे ना, ते आपण पाटावरती करतो, लाकडी पाटावरती. पण मी पण लाकडी पाटावरतीच केलेलं आहे. पण खाली बेलाचं पान वगैरे ठेवायची आता पद्धत म्हणजे शिवपुराणात सांगितलेलं आहे. पण मी नाही ठेवत असते असल्यावर, पण आता नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी काय म्हणलं चला नुसतं तसंच पाटावर ठेवण्यापेक्षा ते भिजून पाट खराब व्हायचा. त्यामुळे मी काय केलेलं आहे, थोडंसं एक पान ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीचं पाणी नाही घातलेलं, थोडंच घातलेलं आहे. घरी आणून ठेवल्या मी ह्याच्यावर थोडासा पाण्याचा छिडकारा दिलेला आहे. प्रतीक्षाला द्यायला सांगितला होता, तिनं काही दिलं नाही, लवकर लक्षात नाही राहिलं. त्याच्यानंतर मग मी देऊन ठेवला होता. कारण असं म्हणतात की घरी आणलेल्या प्रत्येक शिवलिंगासाठी जी पण आपण वाळू असो माती असो जी वापरतो ना, त्याला पाण्याचा छिडकारा द्यायचा. नसेल द्यायचा तर नसेल ह्याचं गंगाजल टाकून द्यायचा असतो. गंगाजल नसेल तर थोडंसं गुलाबजल टाकून द्यायचा. गुलाबजल नसेल तर थोडंसं विभूत जी आहे ना आपलं भस्म, तो टाकून द्यायचा. नसेल तर थोडंसं दूध टाकायचं. आणि तेही नसेल तर एक बेलाचं पान पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याने टाकायचा. तर मी बेलाच्या पाण्यानं छिडकारा दिलेला आहे. असो थोडीशी मला काही जास्तीची माहिती नसती, थोडीफार असते ती पण तुमच्याशी मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर इथं हे वाळूचं शिवलिंग मी काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. वाळू जी आहे ना थोडीशी अशी भुसभुशीत होती. मला पटकन ते शिवलिंग तयारच होत नव्हतं. म्हणजे एकीकडून केलं की दुसरीकडून ते थोडंसं घसरत होतं. ती एवढी सुळसुळीत म्हणजे ही वाळू होती ना, तर त्यासाठी ते पटकन मला होत नव्हतं. आणि शिवलिंग बनवताना पहिलं जे वरचं लिंग आहे ना ते बनवून घ्यायचं असतं आपल्याला, नंतर खालचा भाग बनवायचा असतो आपल्याला. असो आपल्याला जशी माहिती होईल तसं आपण सुधारणा करत राहतो. आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती नसते तसं आपण जसं आपल्याला जमेल, जसं आपल्याला येईल तसं आपण करत असतो. आणि ह्यावेळेस मी काही महादेव जी आपली पार्वती मातेची जी मूर्ती असते ना ती मी आणलेली नाही आहे. तर इथं 2 तेच शेजारी केलेलं आहे. जी एक पार्वती माता आणि एक तिची सखी सती माता जी आहे त्या केलेल्या आहेत. आणि ही प्रतीक्षानं रांगोळी काढलेली आहे. छान मस्त रांगोळी काढलेली आहे. प्रतीक्षा एक 7-8 दिवसाच्या तिला सुट्ट्या आहेत, त्यामुळे घरच्या कामाला तिची मला खूप सारी मदत होते. तर हे पूजेचं सर्व जे साहित्य म्हणजे मी आणलेलं आहे, पण मागचं जे थोडंसं हे आहे ना डेकोरेट टाईपचं ते सर्व तिनंच बनवलेलं आहे.
जसं तिनं कृष्ण जन्माष्टमीला सुद्धा बनवलं होतं आणि आज पण बनवलेलं आहे. जसं की चौरंग टाकलेलं आहे, त्यावर वस्त्र टाकलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे, दिव्याच्या वाती मी केलेल्या आहेत आणि तिने दिवा भरलेला आहे. त्याचबरोबर मागचं जे साहित्य आहे थोडंसं डेकोरेट टाईपचं ते पण तिनंच केलेलं आहे. तर असो छोटी मोठी मदत मुलांची झाली की आपली पण कामं जरा पटापट आवरतात आणि आपल्याला पण ते काम केल्याचा सीन येत नाही. तर इथं सर्व साहित्य वगैरे मी काय केलं आहे जवळ घेतलेलं आहे आणि म्हटलं पुन्हा कसं आहे सारखं सारखं आपल्याला उठावं लागतं. तसं तर मुलं घरी असल्यावर एखादी वस्तू विसरली तर देतात पण लगेच. तर चला सर्वप्रथम मी दिव्याचं ताट तयार केलेलं आहे. का तर आपली जी पूजेची सुरुवात आहे ती आपल्याला दिव्यापासूनच करायची असते आणि म्हटलं सर्वात अगोदर आपण दिवा लावून घेऊया. पण पुन्हा म्हटलं प्रतीक्षाला बोलत होते, कारण प्रतीक्षा काय करते एखाद्या वेळेस चिडीला आणते. तर म्हटलं नको बाई तू आता मला काहीही बोलू नको, कारण माझी काय केलेलं आहे दिवसभर मी आज निर्जळी उपवास केलेला आहे. मला सांगायचं नाही आहे तुम्हाला, पण मी स्वतः पहिल्यांदा केलेलं आहे. त्यामुळे मला माझंच आश्चर्य वाटतंय, कारण मी बिना पाण्याची दिवसभर राहू शकेल हे मलाही नव्हतं माहिती आणि मला ते कधीच शक्य वाटत नव्हतं. मी कधीच म्हणजे असा निर्जळी जी एकादशी येते किंवा हा उपवास येतो ना निर्जळीचा, मी धरण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. पण आज मात्र धरलेला आहे. तसं तेवढं काही मला जाणवलं नाही आहे. कसं असतं जी गोष्ट आपण ठरवली ना ती करायची म्हटलं तर त्याचं आपल्याला काहीच हे होत नाही. म्हणतो ना आपण, त्याच पद्धतीनं हे सुद्धा झालेलं आहे. असो मी एक सोमवार ज्यावेळेस 16 सोमवाराला मी सुरुवात केली होती ना त्यावेळेस मी असाच प्रयत्न केला होता, कारण माझ्याकडे फराळाला काहीच नव्हतं. शेतात जायचं होतं, आवरायचं होतं आणि तिखट मीठ तर खायचं नव्हतं. मग आता करावं काय, त्यावेळेस मला काही सुचत बी नव्हतं एवढं की काहीतरी बनवावं. आई बनवायची गोड साबुदाणा वगैरे, पण मला नाही सुचलं त्यावेळेस गोड साबुदाणा वगैरे बनवायला पण, आणि शेतात जायची वेळ झाली म्हणून मी तशीच गेले होते. त्यांना फळं वगैरे आणायला सांगितले पण त्यांनी पण नव्हते आणले आणि त्यांनी आणले तरी पण 3-4 वाजता आले असते. तर त्यासाठी मी दिवसभर शेतात काम करून सुद्धा मी काहीच नव्हतं केलेलं, फक्त पाण्यावरच राहिले होते. तसं आज पाणीसुद्धा घेतलेलं नाही आहे. असं आपल्याला जी गोष्ट करायची म्हटलं ते आपण करतो आणि देवाच्या मनात असेल तर तो सुद्धा आपल्याकडून निस्वार्थ, आपण पण निस्वार्थपणे करतो आणि तो पण व्यवस्थित असं आपल्याकडून तो करून घेतो. हा असो झालेलं तर आहे. तर आता म्हटलं पूजा वगैरे करून घ्या. पूजेसाठी सर्वप्रथम गणपती बाप्पाची आपल्या सुपारीची पूजा केलेली आहे. मी नागविड्याची पानं आणलेली असून पण माझ्या लक्षात नाही राहिलं की, कारण माझ्याकडे जास्त प्रत्येक वेळेस पूजेला नागवेडीचे पानं जे आहेत ना ते अवेलेबल नसतात. म्हणून मी जे आहे तेच आपलं तांदळाचं आसन टेकून त्यावर सुपारी किंवा गणपती बाप्पा टेकून पूजा करत असते. तर आजही तसंच केलेलं आहे. आणि नंतर मग बघितलं तर म्हटलं चला पानं असून पण मी विसरलेली आहे. तर असो जे आपल्याला सवय लागलेली असते ना ते आपल्यासमोर कितीही असलं ना जी सवय आहे तीच आपली सवय असते. तर इथं असा विचार करत होते की थोडंसं पूजाला व्यवस्थित असं आपल्याला हे करता येईल, पण ते कसं तो चौरंग म्हटलं नको रिक्स घ्यायला, कारण पूजा केली आणि त्यामुळे आपलं मग काही जर पडझड झाली तर ते मग ते आपल्याला करमत नाही किंवा व्यवस्थित वाटत नाही. आपण दिवसभर उपवास करा, पूजा करा आणि बाबा हे असं का झालं तसं का झालं मनात पाल चुकते. तर त्यासाठी म्हटलं नकोच रिक्स घ्यायला, कारण त्या वरच्या थाटीमध्ये व्यवस्थित बसत नव्हतं आणि खालच्या याच्यातच म्हटलं ठेवून देऊया. तर मग ते जी मी पाकळ्या टाकलेल्या आहेत त्या दिव्यासाठी खालच्या ताटीमध्ये काढून घेतल्या आणि नंतर वरच्या प्लेटमध्येच आपला जो चौरंग आहे छोटासा तो ठेवलेला आहे. इथं गणपती बाप्पाची पूजा करून घेतली, थोडासा साखरेचा नैवेद्य दाखवला, एक सफरचंद होता तो ठेवला, पाणी फिरवलं आणि आपले जे समई वगैरे लावलेले आहे त्यालासुद्धा हळद कुंकू देऊन अक्षदा वगैरे वाहून घेतल्या. त्याचबरोबर जे आपलं शिवलिंग तयार केलेलं आहे त्यालासुद्धा मी थोडासा पाण्याचा आणि थोडासा दुधाचा अभिषेक केलेला आहे. जास्तीचा ह्याला नाही केलेला मी, कारण का तर ते आहे मातीचं आपलं वाळूचं शिवलिंग, त्याच्यातून पाणीसुद्धा बाहेर येणार. त्याचबरोबर ते लगेच जसं पाणी पडेल ना तसं विरघळत जातं, कारण ही वाळू खूप बारीक आहे. त्यासाठी जास्तीचं नाही घातलेलं, जो मान असतो ना तो केलेला आहे. तर चला इथं गणपती बाप्पांना आवडीची जी आहे ती म्हणजे दुर्वा आणि आगाडा, तर ते सुद्धा वाहून घेतलेलं आहे मी. जसं काय होतं एखाद्या वेळेस मागं पुढं सुद्धा होतं आपल्याकडून. तर इथं आपले शिवलिंगाची जी अभिषेक आहे तो झालेला आहे आणि त्यानंतर थोडासा भस्म अर्पण केलेला आहे. तोच भस्म आपण स्वतःसुद्धा लावून घ्यायचा आहे आणि
इथे बेलपत्र जे आहेत ते अर्पण केलेले आहेत. बेलपत्र माझ्याकडे जास्तीचे नव्हते. मी 11च आणलेले होते आणि 1 बेलपत्र तुटलं माझ्याकडून, म्हणून मी काय केलेलं आहे 9 वाहिलेले आहेत आणि एक प्रतीक्षाला दिलेलं आहे व्हायला. तर असं इथं बेलपत्र वगैरे जे आहेत ते वाहून घेतलेले आहेत. फळं मात्र पूजेला 7 ठेवावी असं म्हणतात. तर ह्या पूजेला कसं असताना फळ भेटलं तर फळ घ्यायचं, नाही भेटलं तर पान घ्यायचं, पान नाही भेटलं तर फूल घ्यायचं. तर ह्या दोन्ही तिन्ही वस्तूपैकी एक तरी वस्तू आपल्याला घ्यायची असते. तर असं इथं सर्व जी पाला म्हणजे पानं वगैरे जे आहेत, फुलं वगैरे जे आहेत ते मी वाहून घेतलेले आहेत. आणि इथं खारीक वाटी, सुपारी, बदाम, हळकुंड आणि हे जी 5 फळं आहेत ते वाहून घेतलेले आहेत. त्याचबरोबर सीताफळ, पेरू आणि हे वाहून घेतलेलं आहे सफरचंद. त्याचबरोबर जे आपले सर्व साहित्य फुलं वगैरे जे आहेत ते सुद्धा इथं वाहून घेतलेले आहेत. आणि मस्त अशी आपली पूजा झालेली आहे. आणि पार्वती मातेला हळदी कुंकू आणि थोडीशी तांदूळ आणि ओटीचं जे साहित्य आहे त्यानं ओटी भरून घेतलेली आहे. आणि इथंच आपली पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे. अशी साधी सोपी पूजा जी आहे ती हरतालिकेची आपली केलेली आहे. तुमच्याकडे कशी असते, माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि तुमच्याकडे कशी असते ती सुद्धा सांगत जा. आपल्याकडे ज्यावेळेस बेलपत्र पूर्ण नसतात त्यावेळेस आपण तांदूळ वाहू शकतो आणि 108 तांदूळ वाहिल्याशिवाय पूजाचं पूर्णत्व झालं असं मला नाही वाटत. म्हणून मी काय करत असते तांदूळ वगैरे वाहून घेत असते. तर तसेच 108 तांदूळ मी वाहिलेले आहेत. आणि हे साडीचे जे गोंडे दिसत आहेत ना ते गोंडे मी स्वतः हातानं लावलेले आहेत. घरी 2 रील आणलेले आहेत आणि त्या रीलीने लावलेले आहेत. तुम्हाला ज्यावेळेस लावले त्यावेळेस व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. खूप म्हणजे 2-4 वर्ष झाली त्याला. एका दिवाळीच्या वेळेस मी ह्याला गोंडे लावून घेतलेले आहेत कारण ह्या साडीला गोंडे वगैरे नव्हते. तर छान आणि एकदम पदराला सुद्धा जड आहे ही साडी. ह्या साडीचा त्यावेळेसला खूप ट्रेंड होता. म्हणजे कलर आंबा कलर जो म्हणतो ना आपण त्याचा ट्रेंड होता. पण जो पदर आहे ना तो ब्ल्यू कलरचा होता. आणि त्याचबरोबर जी बॉर्डर आहे ती सुद्धा ब्ल्यू कलरचीच होती. पण माझ्या याची हिरवी होती. असो मला तो आवडला होता म्हणून मी घेतलेला होता. पण काठापदराच्या साड्या ज्या आहेत ना त्या आपल्या जास्त करून घरातच राहतात. पण अशा सणावाराला पूजेला काठापदराची साडी जशी शोभा देते ना तशी फॅन्सी साडी तेवढी शोभा दिसत नाही. हां, जी व्यक्ती स्लिम आहे, जिला फॅन्सीबल राहायची सवय आहे पहिल्यापासून, त्या व्यक्तीचं थोडंसं वेगळं आहे. पण आपलं राहणीमान तेवढं हे नसतं. आणि आपली बॉडीसुद्धा तेवढी स्लिम वगैरे ज्यावेळेस नसते ना त्यावेळेस आपल्याला काठापदराच्या साड्या भरून दिसतात. तर चला असो, मला जे वाटलं ते मी बोललेले आहे. तुम्हाला याच्यात काही वाटलं तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. चला, पूजा झाली, आरती वगैरे झालेली आहे. कसं असतं ना एक विषय निघाला तर त्याहून 2-3 एक शब्द जे आहेत ते एक्स्ट्राचे आपल्याकडून पण येतात आणि थोडासा विषयसुद्धा वाढतो. त्या विषयावर थोडंसं एक्सप्लेन होतंच. तरी तर चला, माझी पूजा झाल्याच्या नंतर प्रतीक्षाला म्हटलं होतं तू पण काय कर, 1 बेलाचं पान, 1 धोत्रा जो आहे तो काय कर वाहून घे. चला, तिने थोडंसं बेलपत्र वगैरे जे आहे ते वाहून घेतलेलं आहे. चला, मी इथे व्हिडिओचा काय करते करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय.